परीक्षेला जाण्या अगोदर 11वी-12वीच्या मुलांनी कशी तयारी करावी? तर परीक्षेला जाण्याच्या अगोदर सर्वात आधी तुम्ही तुमचे हॉल तिकीट हे कॉलेजकडून रिसीव करता. त्या हॉल तिकीटचा अगोदर फोटो काढून ठेवा, त्याची झेरॉक्स काढून ठेवा. कारण ऐन वेळेवर जर ते हरवलं तर आपल्याजवळ झेरॉक्स त्याची सोबत राहते. दुसरं म्हणजे आपलं आय कार्ड हे सोबत ठेवा. त्यानंतर 2 ते 3 पेन, ते पण ब्ल्यू इंकचे, म्हणजे निळ्या शाईचे जे पेन आहेत ते सोबत ठेवावेत. आपला गणवेश व्यवस्थित असावा, स्वच्छ असावा, नीटनेटका असावा. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत परीक्षेला जाण्याच्या अगोदर आपण केलेली तयारी, की ज्यामुळे आपली नंतर फजिती होत नाही. आणि परीक्षेला जेव्हा तुम्ही जाणार आहात, ज्या दिवसापासून तुमचा फर्स्ट पेपर आहे त्या दिवसापासून तुम्ही कशी तयारी कराल? सर्वात अगोदर तर माइंड आधी शांत करणे. फर्स्ट थिंग, काम युअर माइंड. कारण गडबड इथून होते. मन अविचल झालेलं असतं. मनात नाही ते टेन्शन्स, ताणतणाव तुम्ही घेतलेले असतात, की पेपर कसा जाईल, काय जाईल, मला लिहिता येईल की नाही, कसं वातावरण असेल, अँड सो. म्हणून अगोदर तर पेपर लिहिण्याची भीती ही मनातून काढून टाकायची. कारण वर्षभर आपण त्याच्यासाठी प्रिपेअर केलेलं असतं, तयारी केलेली असते. आणि जर तयारी केलेली नसेल, स्टडी केलेला नसेल, तर भीती वाटणं साहजिक असतं. पण आता आपल्याला पेपरला सामोरं जायचंच आहे, तर मग अगोदर भीती काढून टाकायची मनातून. ही पहिली गोष्ट करायची. ज्यांना पहाटे उठून अभ्यास करता येतो त्यांनी अलार्म लावायचा पहाटेचा. आणि जे काही जो पण कुठला पेपर असेल त्या पेपरचं ओव्हरलुकिंग करायचं. जे पण तुमच्याकडे डायजेस्ट असेल, बुक असेल, नोट्स असतील, आणि व्यवस्थित ते बघून घ्यायचं. मन शांत असलं तर तुम्ही शांततेने त्याच्यावर फोकस करू शकाल. आणि मन शांत नसेल तर तुम्ही पान उलटवताय प्रत्येक, पण डोक्यात काहीच शिरत नाही. आणि ही झाली घबराट, म्हणजे भीती. भीतीमुळे जोही काही अभ्यास केला आहे तो सुद्धा मग लक्षात राहत नसतो. म्हणून पहिली गोष्ट तर मन शांत ठेवणे, शांततेने प्रत्येक गोष्ट करणे. घाई गडबड नको, मनाला आधी शांत करायचं आहे, घाबरून जायचं नाही, वेल प्रिपेअर्ड राहायचं आहे, सर्व गोष्टी तयारीत. आणि अशा पद्धतीने जेवढा काही तुम्हाला वेळ आहे पेपरला जाण्याच्या अगोदर, तर त्याची तुम्ही थोडी तयारी करा. सर्व पॉईंट्स, सर्व जे काही चॅप्टर्स असतील त्या चॅप्टर्सचे मेन पॉईंट्स बघा. कारण डिटेल स्टडी करण्याचा हा वेळ नाही आहे. म्हणून चॅप्टर वाईज प्रत्येक ठिकाणी मेन पॉईंट्स ऑब्झर्व करा. त्यामध्ये काही चार्ट्स असतील, फ्लो चार्ट्स असतील, डायग्रॅम्स असतील, बॉक्सेस असतील, पॉईंट्स असतील, सो अँड सो. तर अशा प्रकारे सगळं काही ऑब्झर्व करा. आणि सगळं झाल्यानंतर अतिशय शांततेने ते बुक्स तुम्ही ठेवून द्या. त्यानंतर पेपर आपला किती वाजता आहे त्यानुसार तुम्ही जाण्याचं टाईमटेबल तयार करा. तुमचं जे सेंटर आहे ते तुमच्या घरापासून तर सेंटरपर्यंत जाण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागतो आहे. मग ते तुम्ही पायी जाऊ शकता का, की व्हेकलने जावं लागणार आहे, स्वतःच्या व्हेकलने जावं लागणार आहे, की मग दुसऱ्यावर अवलंबून आहात व्हेकलसाठी. हा सर्व विचार करून तिथे पोहोचण्याचं जे टाईमटेबल आहे ते आधी विचारात घ्या. आणि त्यानुसार घरातून आपण निघायचं आहे.
पेपर जर 11 वाजता असेल तर आपल्याला 10 वाजताच सेंटरला पोचायचं असतं, तिथे हजर राहायचं असतं. आणि म्हणून 10 वाजेच्या अगोदर तुम्हाला हे सगळं प्लॅनिंग करायचं आहे. हाऊ टू रीच, आहे की नाही, की तिथे तुम्ही कसं पोचाल वगैरे समथिंग. तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचं नियोजन करायचं आहे. आणि ते नियोजन केल्यानंतर तुम्हाला जेवण करायलासुद्धा वेळ द्यावा लागणार आहे. खूप फुल तर तुम्ही जेवू नाही शकत पोटभर, पण काहीतरी आपल्या पोटामध्ये असावं. हे का असावं? कारण सेंटरला गेल्यानंतर अगोदरच तुम्ही चलबिचल मनस्थितीमध्ये गेलेला असतात, घाबरून गेलेला असतात. आणि त्या घाबरण्यामुळे आणि त्यामुळे तुमच्या खाण्यावर परिणाम होतो, की नको मला आत्ता नाही खायचं, नंतर खाईन, पेपरहून आल्यावर खाईन, असं म्हणतात. त्यामुळे काय होतं की विकनेस येतो पोटात काही नसल्यामुळे. आणि ऐन वेळेवर पेपर लिहिता लिहिता कुणाला चक्कर येतात, कुणाला काय त्रास होतो, मग असा त्रास व्हायला लागतो. तर हा त्रास टाळण्यासाठी आपण अगदी निवांत थोडंसं आपण खाऊन गेलं पाहिजे व्यवस्थितपणे. पाणी बॉटल असेल, थोडंसं खाण्याचे पदार्थ असतील जे हेल्दी असतील ते आपण आपल्यासोबत कॅरी करायला हवेत. आणि अतिशय शांत मनस्थितीने आपण पेपरला सामोरं जायचं आहे. तर ही झाली पेपरला सामोरे जाण्याची प्रोसेस. आणि पेपरला गेल्यानंतरसुद्धा तो पेपर आपण कसा लिहायचा आहे ते पण आधी आपण ठरवून घेतलं पाहिजे. पेपर लिहिताना ते क्वेश्चन वाईज लिहावेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल 12th स्टँडर्डचा इंग्लिशचा पेपर आहे, तर तुम्ही 1 to 5 क्वेश्चन्स हे तुम्ही आधी कसे लिहिणार ते आधी व्यवस्थित प्री प्लॅन केला पाहिजे. प्रत्येक क्वेश्चन, एक क्वेश्चन सॉल्व केल्यानंतर दुसरा क्वेश्चन दुसऱ्या पेजवर सॉल्व करायचा. म्हणजे क्वेश्चन फर्स्ट ए लिहून झाला की त्याच्याखाली तुम्ही क्वेश्चन फर्स्ट बी लिहू शकता. पण क्वेश्चन फर्स्ट ए आणि बी कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही क्वेश्चन सेकंड जो आहे तो तुम्ही नवीन पेजवर लिहायचा असतो. आणि सिक्वेन्सने पेपर लिहा. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ अँड फिफ्थ या पद्धतीने. म्हणजे जो कोणी एक्झामिनर असेल त्यालाही पेपर तपासणं सोपं जातं. अन्यथा तुम्ही क्वेश्चन फर्स्ट एका पेजवर लिहिला, त्यातला ए पार्ट एका पेजवर आहे आणि क्वेश्चन फर्स्ट बी जो ग्रामर आहे तो ग्रामरचा जो पॉईंट आहे तो तुम्ही तुमच्या ॲन्सर शीटच्या शेवटच्या पेजवर लिहिला. तर यामध्ये काय होतं की एक्झामिनरचंही कन्फ्युजन होतं. अर्थात एक्झामिनरला सर्व ठिकाणाहून टोटल पेजेस हे एक्झामाईन करावेच लागतात, पहिल्या पेजपासून तर शेवटच्या पेजपर्यंत. तो काही प्रश्न नाही आहे. बट व्हॉट इज आवर इम्प्रेशन? आवर पेपर इज आवर इम्प्रेशन अँड आवर पेपर इज द मिरर ऑफ आवर पर्सनॅलिटी. की आपला पेपर हेच आपल्या म्हणजे जे व्यक्तिमत्व आहे ना त्याचं प्रतिबिंब आहे. म्हणून तो पेपर अतिशय नीटनेटका असावा. पेपर मिळाल्यानंतर आपल्याला काही वेळ असतो क्वेश्चन पेपर येईपर्यंत. त्या वेळेमध्ये तुम्ही पेपर छान असा आखून घ्या, पहिल्या पेजपासून तर शेवटच्या पेजपर्यंत. आणि शांततेने हे सगळं आखून झाल्यानंतर टाईम मॅनेजमेंट तर तुम्हाला करावंच लागणार आहे. पहिल्या प्रश्नाला किती वेळ देणार, दुसऱ्याला किती देणार, त्यातल्या एला किती वेळ देणार, बीला किती वेळ देणार. जसं मार्क्सचं वेटेज असेल त्या पद्धतीने तुम्हाला 3ही तासाचं डिवायडेशन हे करावं लागणार आहे. फॉर एक्झाम्पल एसे जर तुम्हाला लिहायचा आहे आणि एसे जर 10 मार्क्सचा आहे तर तो एसे तुमचा 10 to 12 मिनिट्समध्ये कंप्लीट झालाच पाहिजे. तर अशा पद्धतीने तुम्हाला टाईम मॅनेजमेंट करायचं आहे प्रत्येक क्वेश्चनचं. आणि असं जर तुम्ही टाईम मॅनेजमेंट केलं तर तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन हा तुम्ही लिहू शकता की ज्याचं उत्तर तुम्हाला माहिती आहे. पण कधीकधी काय होतं, आपण एक्स्ट्रा क्वेश्चन्स लिहिण्यामध्ये आपण ते एक्स्ट्रा क्वेश्चन्स लिहिण्यामध्ये आपला जे मेन क्वेश्चन्स आहे त्याचे ॲन्सर्स लिहायचे बाकी राहून जातात. म्हणून कृपया जेवढं सांगितलं आहे तेवढंच लिहायचं आहे, एक्स्ट्रा लिहायचं नाही. जर वेळ उरला तर एक्स्ट्रा तुम्ही लिहू शकतात. बट मला नाही वाटत की जे विद्यार्थी चांगला अभ्यास करतात त्यांना एक्स्ट्रा वेळ मिळतो पेपर लिहिण्यासाठी. कारण 3 तास हे मोजून मापून आपल्याला दिलेले असतात आणि त्यामध्येच आपल्याला सर्व ॲन्सर्सही
लिहायची असतात. सो मॅनेज युअर टाईम आणि अगदी व्यवस्थित आखून लिहायचं आहे. आणि पेपरमध्ये काही ठिकाणी आपल्याला बॉक्सेस करावे लागतात, काही ठिकाणी आपल्याला ट्री डायग्राम तयार करायचं असतो, काही ठिकाणी फ्लो चार्ट असतो, काही ठिकाणी वेब डायग्रॅम्स असतात. तर हे सगळं आपण व्यवस्थित आखून लिहायचं आहे छान पद्धतीने. आणि पेन्सिलचा मोस्टली यूज करा. स्केच पेन्स वापरू नका, ब्लॅक पेन वापरू नका, कारण ब्लॅक पेन हा मॉडरेटरचा असतो. म्हणून तुम्ही ब्ल्यू पेन वापरा. रेड पेन हा एक्झामिनरचा असतो. म्हणून आपण ब्ल्यू पेन हे सोबत 2-3 कॅरी करावेत. तर अशा प्रकारे आपण न घाबरता हेल्दी माइंडसेटमध्ये आणि हेल्दी शरीर आपलं सोबत असलं पाहिजे, आहे की नाही? की हेल्दी शरीर म्हणजे सोबत असलं पाहिजे म्हणजे काय, की त्या दिवशी तुम्ही खाऊन जा व्यवस्थित, पोटात काहीतरी पाहिजे. आणि बऱ्याच अंशी मी असं बघत असते की कॉलेजची जी मुलं असतात ती टू व्हीलर्सवर जातात आणि जोरात ती टू व्हीलर ते चालवत जातात. 3-3, 4-4 स्टुडंट्स एका बाईकवर बसतात आणि जोरात अगदी हिरोगिरी करत जातात. पेपर सुटल्यावरही तसंच जोरजोरात गाडी चालवत निघत असतात. आणि त्यामध्ये बऱ्याच वेळेस ही मुलं पडतात, त्यांना लागतं, ॲक्सिडेंट्स होतात, घरच्यांना टेन्शन येतं. तर आपली एक चूक ही आपल्या स्वतःसाठीही केवढी मोठी चूक ठरू शकते आणि आपल्या घरच्यांचेही किती हाल होतील हा विचार आपण केला पाहिजे. म्हणून परीक्षेची छान तयारी करा, शांत मनाने जा, सर्व क्वेश्चन्स नीट बघा आणि शांत मनानेच पेपर लिहायचा आहे. खूप छान माइंडसेटमध्ये. आपल्याला कुणी काही सांगेल का की काय यावर विसंबून न राहता आपण जे काही जो स्टडी केलेला आहे त्या पद्धतीने शांत मनस्थितीमध्ये आपला पूर्ण पेपर आपण लिहायचा आहे. म्हणून 11th आणि 12th स्टँडर्डचे जे काही स्टुडंट्स आहेत त्या सर्वांना बेस्ट ऑफ लक आणि छान पेपर लिहा आणि खूप खूप छान मार्क्स मिळवून बोर्डाची एक्झाम पास व्हा.